वेलकम ऑल, वेलकम टू फिनिक्स अकॅडमी पुणे. लाईव्ह लेक्चरमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बेसिक लेक्चर आपण पाहत होतो, त्यामध्ये आपण काही संकल्पनांचा अभ्यास करत होतो. मागच्या सेशनमध्ये आपण काही संकल्पना पाहिल्या, जसं की अल्फाबेट, वर्ड, फ्रेज, सेंटेन्स, क्लॉज या संदर्भातला आपण अभ्यास केलेला आहे. आजच्या भागामध्ये आपण सेंटेन्सचे कॉम्प्लिमेंट्स असतात किंवा सेंटेन्सचे एलिमेंट्स असतात, सेंटेन्सचे जे भाग असतात, तर सेंटेन्सचे दोन भाग असतात. जसं की काल सांगितलं, एक असतो सब्जेक्ट करता आणि दुसरा असतो प्रेडिकेट, जे की क्रियापद असतं आपलं. मग सब्जेक्ट आणि प्रेडिकेट या विषयाच्या पुढे जाऊन आपण पाहणार आहोत. एखाद्या वाक्यामध्ये असणारे इतर घटक, त्यामध्ये दोन महत्त्वाचे घटक होते. एक होता ऑब्जेक्ट आणि दुसरा होता कॉम्प्लिमेंट. ऑब्जेक्ट बद्दलही आपण थोडीशी माहिती घेतली होती. फक्त आज आपल्याला शिकायचंय की ह्या ऑब्जेक्ट वाक्यात किती प्रकारचं येतं. ऑब्जेक्ट जे आहे, ज्याला आपण मराठीत काय म्हणतो, कर्म. तर हे कर्म किती प्रकारचं असतं, असा प्रश्न आपल्याला आहे ना. म्हणजे डायरेक्ट कर्मावरती काही प्रश्न विचारला जाणार नाही, पण कर्माच्या संदर्भात मात्र प्रश्न विचारले जाऊ शकतील आपल्याला सिलेबसमध्ये. मग काही पण असू शकतो, तो प्रश्न कुठल्याही लेवलचा असू शकतो. मग मला संकल्पना अधिक कर्म कळलं पाहिजे. जसं की ज्याच्यावरती क्रिया घडते, एखाद्या कर्त्याने केलेली क्रिया ज्या घटकावर घडते, अशा वस्तू किंवा व्यक्तीला काय म्हणतो आपण, कर्म असं म्हणतो. काय म्हणतो, कर्म. मग ही कर्म संकल्पना पाहत असताना आपल्याला हे माहित पाहिजे की जास्तीत जास्त एखाद्या वाक्यामध्ये जास्तीत जास्त किती कर्म येऊ शकतात. मी कालच सांगितलं होतं, आज पण थोडंसं रिवाइज करून देतो की एखाद्या वाक्यामध्ये जास्तीत जास्त दोन कर्म येऊ शकतात. यावरून कर्माचे दोन प्रकार पडतात. एकाला म्हणतात डायरेक्ट ऑब्जेक्ट, DIRECT, डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि दुसऱ्याला म्हणतात इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. दुसरं काय म्हणतात, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. बरोबर. हे ऑब्जेक्टचे दोन प्रकार आपल्याला मराठीत पण असतात आणि इंग्रजीमध्ये सुद्धा सेमच आहेत, काही फरक नाहीये. ऑब्जेक्टचे दोन प्रकार, एक आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि दुसरा आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म, या अगोदर सुद्धा तुम्ही मराठीमध्ये याचा अभ्यास केला असेल. याला म्हणतात प्रत्यक्ष कर्म. प्रत्यक्ष कर्म हा आहे आपला प्रत्यक्ष कर्माचा भाग. आणि याला म्हणतात अप्रत्यक्ष, इनडायरेक्ट, अप्रत्यक्ष कर्म. मग मराठीचा हे अभ्यास काय वेगळा करायची गरज नाही तुम्हाला. म्हणजे तसा अभ्यास भरपूर आहे, पण नॉर्मली कर्म संकल्पना सगळीकडे सेमच राहणार आहे. मग आता इकडे बघा, ह्या डायरेक्ट ऑब्जेक्ट मध्ये घडतं काय की हे डायरेक्ट ऑब्जेक्ट एक प्रकारची काय असते, वस्तू असते. लक्षात ठेवायचं, काय असते, एक प्रकारचे वस्तू. म्हणून मराठीत एक वाक्य येतं बघा, प्रत्यक्ष कर्म हे वस्तुवाचक असतात आणि जे अप्रत्यक्ष कर्म आहे ते व्यक्तिवाचक असतात. बघा, मग हा असतो बघा एक प्रकारची व्यक्ती. हा काय असतो, व्यक्ती. आता बघा, हे इतकं सहज आहे, तरी पण याच्यावरती प्रश्नाची उत्तरे मुलांची चुकू शकतात. साध्या प्रश्नाची उत्तरे चुकू शकतात. नॉर्मली पुन्हा एकदा बघा, आणखी बारीक मध्ये जर आपण केलो तर हे वस्तू ना, लक्षात ठेवायचं, व्हॉटचं उत्तर असतं. बघा, कशा उत्तर असतं ते, व्हॉटचं उत्तर. जर तुम्ही मुख्य क्रियापदाला व्हॉट असं विचारत असाल, ऍक्शन क्रियापदाला व्हॉट चे उत्तर लक्षात काय असतं, हे व्हॉटचे आन्सर असतं. लक्षात ठेवायचं, हा जो प्रत्यक्ष कर्म आहे तो व्हॉटचं उत्तर असतं आणि अप्रत्यक्ष कर्म आहे ते हुमचं उत्तर असतं. लक्षात ठेवायचं, हुमचे उत्तर. कोणाचं उत्तर असतं, ते हुमचं उत्तर असतं. एक व्हॉटचं उत्तर असतं आणि दुसरं हुमचं उत्तर असतं. आता घडतं काय की हे सगळं माहित असताना सुद्धा आपले उत्तर का चुकतात, त्याचे कारण आहे. जर आपण उदाहरणाकडे जाऊया, मग तुम्हाला जास्त लवकर क्लिअर होईल. समजा इथं एक वाक्य दिलं बघा, मी साधं वाक्य लिहितो, राधा accepted the gifts. राधा accepted the gifts. राधाने बक्षिस स्वीकारली. राधा accepted the gifts. असं एक वाक्य बघा. दुसरं एक वाक्य इथं लिहितो बघा, राधा helped किंवा राधा helps the poor. राधा helps the poor. राधा सगळ्या गरिबांना मदत करते. राधा helps the poor. आणखी एक वाक्य लिहितो बघा, राधा offers tea to me. राधा offers tea to me. राधा मला टी ऑफर करते. असे वाक्य, साधे वाक्य लिहिले लक्षात ठेवा मी. आता बघा, या वाक्याचं जर आपण सेंटेन्स पॅटर्न जर पाहिला, तर कुठलंही वाक्य म्हणलं की त्याला एक सब्जेक्ट येणार आहे. तो स्पष्ट असेल किंवा अस्पष्ट असेल, पण बिना सब्जेक्टचं वाक्य होत नाही.
एक तर तो स्पष्ट असेल, क्लिअर असेल, किंवा मग अस्पष्ट असेल. जसं की अस्पष्ट म्हणजे यू असतो आज्ञार्थी वाक्यात लिहिलेला. त्यानंतर ह्या वाक्याचं क्रियापद आपल्याला म्हणजे प्रेडिकेट तुम्हाला कळलं, ऍक्सेप्टेड, इथं प्रेडिकेट आहे हेल्प्स, इथं प्रेडिकेट आहे ऑफर्स. म्हणजे जे तुमचं सब्जेक्ट आणि वर्बचा पॅटर्न आहे तो असा झाला. इथं सब्जेक्ट झाला, हा वर्ब झाला, हा सब्जेक्ट झाला, हा वर्ब झाला. हा वर्ब कोणत्या फॉर्मचा आहे ते आता सध्या तरी देणे घेणं नाही. त्यानंतर हा सब्जेक्ट झाला, हा वर्ब झाला. आता बघा इथं जे मुख्य क्रियापद आहे ना, इथं ऍक्शन घडली बघा. हा जो ऍक्सेप्टेड आहे तो ऍक्शन करतो. आता मी याच्यानंतरच सांगणार तुम्हाला की ऍक्शन कोण करतो आणि कोणते क्रियापद हे नॉन ऍक्शन असतात. नॉन ऍक्शन म्हणजे त्याच्यातून ऍक्शन दर्शवली जात नाही, कधी त्यातून कधीच ऍक्शन दर्शवली जात नाही, अशी क्रियापदांची यादी सांगतो. सध्या इथं हेल्प्स हे सुद्धा काय करते, इथं एक प्रकारची ऍक्शन करते बघा. इथं ऑफर सुद्धा काय एक प्रकारची ऍक्शन आहेत. म्हणजे बोर्डवरती जर पाहिलं मी तर सब्जेक्ट प्लस ऍक्शन वर्ब दिलंय, सब्जेक्ट प्लस ऍक्शन वर्ब दिलंय. आणि कधी पण लक्षात ठेवायचं सब्जेक्ट प्लस एकटाच जर ऍक्शन वर्ब दिला असेल, सब्जेक्ट प्लस जर एकटाच ऍक्शन वर्ब दिला असेल तर नॉर्मली आपल्याला माहिती आहे की पुढे काय येऊ शकतं, कर्म येऊ शकतं. मग आपण व्हॉटचा प्रश्न करू शकतो, राधा ऍक्सेप्टेड, राधाने ऍक्सेप्ट केलं काय, तर उत्तर येतं आपल्याला बघा. राधाने काय ऍक्सेप्ट केलं सांगा बरं. राधाने काय ऍक्सेप्ट केलं, गिफ्ट ऍक्सेप्ट केलं, म्हणजे उत्तर आलं, म्हणजे कर्म आहे. बघा राधा हेल्प्स, आता ही काय वस्तू नाहीये, मग मी काय विचारू, राधा हेल्प्स, राधा हेल्प करते हुम, कोणाला, कोणाला करते, पुअरला करते, द पुअर म्हणजे अनेक लोक, द पुअर गरिबांना करते. म्हणजे कोणाचं उत्तर इथं सुद्धा आपल्याला आलं, कायचं उत्तर इथं आलं, कोणालाच उत्तर इथं आलं. म्हणजे साधारणपणे एक लक्षात ठेवा, पुढे तुम्हाला विभक्तीचा अभ्यास आहे. म्हणजे याचाच अर्थ हा तुमचा जो गिफ्ट आहे तो काय असला पाहिजे, तुमचा ऑब्जेक्ट. इथं सुद्धा द पुअर हा तुमचा काय असला पाहिजे, ऑब्जेक्ट. काय असला पाहिजे, तो तुमचा ऑब्जेक्ट असला पाहिजे. हा पुअर ऑब्जेक्ट आहे, द गिफ्ट ऑब्जेक्ट आहे. त्यानंतर बघा राधा ऑफर्स टी टू मी. आता बघा इथं दोन उत्तर आहेत बघा. राधा ऑफर्स, इथं दोन कसे उत्तर येतं मी विचारतो तुम्हाला. राधा ऑफर्स व्हॉट, राधा ऑफर्स व्हॉट. माझा प्रश्न आहे राधा काय ऑफर करते, तर चहा ऑफर करते. कोणाला ऑफर करते, तर मला ऑफर करते, टू मी. म्हणजे इथं जर चेक केलं तर मला कायचं उत्तर पण येतंय आणि कोणालाच पण उत्तर येतंय. साधारणपणे मी असं म्हणू शकेल की इथं टी सुद्धा काय एक प्रकारचा ऑब्जेक्टच आहे आणि टू मी किंवा मी हा सुद्धा काय एक प्रकारचा ऑब्जेक्टच आहे. म्हणजे कमीत कमी वाक्यामध्ये एकाचीही गरज नाही, पण जर आलेच कर्म तर एक कर्म आणि जास्तीत जास्त किती येऊ शकतात, दोन कर्म. आता या दोन कर्मामध्ये बघा इथं डायरेक्ट चेक करायची गरज नाही, कारण सिंगल कर्म आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणा. फक्त हा वस्तुवाचक आहे आणि हा व्यक्तिवाचक आहे. पण इथं एकाच वाक्यात दोन कर्म आलेत. राधा ऑफर्स टी टू मी, राधा मला चहा ऑफर करते. मग इथं वस्तू कोणती आहे, हे ऑब्जेक्ट आहे आपलं, टी ऑब्जेक्ट आहे. मग याचाच अर्थ ह्या ऑब्जेक्टला मी काय म्हणलं पाहिजे, डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि कोणाला कोणाला ऑफर करते, मला ऑफर करते, म्हणजे हा मी झाला पाहिजे तुमचा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. असे इंग्रजीमध्ये ऑब्जेक्टचे किती प्रकार पडतात, दोन. आता बऱ्याच पोरांना हे माहित असते, पण यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात जरा त्याच्याकडे आपण बघूया. त्याकडे आपलं काम करणं गरजेचं आहे की हे जे कर्म आहेत या कर्माच्या संदर्भात काही वाक्य कशी येऊ शकतात. जसं काल आपण सब्जेक्ट संकल्पना पाहिली, आज ऑब्जेक्ट संकल्पना पाहतोय. जरा इकडे बघा हा कर्म येतो कसा. पहिल्यांदा हे बघा, एकाच वाक्यात मी आता इथं दोन कर्म लिहितो. समजा इथं असं वाक्य लिहिलंय बघा, मोहन गेव अ बुक टू मी. एक वाक्य बघा, मोहन गेव अ बुक टू मी. दुसरं वाक्य बघा, मोहन गेव मी अ बुक. असं एक वाक्य लिहिलं बघा, बरोबर आहे. आणखी एक वाक्य लिहितो, मोहन गेव टू मी मोहन गेव टू मी अ बुक. अजून वाक्य लिहितो बघा, मोहन गेव मी टू बुक. असे वाक्य बघा. आता नॉर्मली आपल्याला कर्म ही संकल्पना माहित झालेली आहे, किंवा इथं आपण याचं जरा थोडंसं सेंटेन्स पॅटर्न पाहून घेऊ. हा वाक्याचा सब्जेक्ट आहे, काही डाऊट नाही. हा वाक्याचा वर्ब आहे, काही डाऊट नाही. हा सब्जेक्ट आहे, हा वर्ब आहे. इथं सुद्धा चेक करा, मोहन सब्जेक्ट आहे आणि गेव वाक्याचं वर्ब आहे. इथं बघा मोहन सब्जेक्ट आहे आणि गेव वाक्याचं वर्ब आहे. ठीक आहे. मग इथं बघा, इथं मोहनने दिलं तर पहिल्यांदा मी काय करतो, बाजूला काय समजून सांगतो की मोहनने दिले बघा, तर पहिल्यांदा विचारतो मी तुम्हाला काय दिलंय, व्हॉट. तुम्ही
तुम्ही काय म्हणता व्हॉट दिलंय याचा अर्थ तुम्ही काय म्हणता आन्सर याचं अ बुक, एक बुक दिलंय. म्हणजे याचा अर्थ हे जे बुक आहे ते तुमचं काय असलं पाहिजे ऑब्जेक्ट. बरोबर आहे, हे बुक हे ऑब्जेक्ट आहे. मी पुन्हा विचारतो मोहनने दिलंय बुक दिलंय मोहननी, पण असं विचारतो हुम, कोणाला दिलंय, कोणाला, हुम आहे ना, कोणाला दिलंय. तर तुम्ही उत्तर सांगताल मला दिलंय मी आहे ना, मला दिलंय मी, म्हणजे मी हे वाक्य तुमचं काय असलं पाहिजे ऑब्जेक्ट असलं पाहिजे. आता जसं की मी ही एक व्यक्ती असल्यामुळे तुम्ही याला डायरेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणणार आहेत आणि बुक हा तुमची वस्तू असल्यामुळे याला तुम्ही डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणणार आहेत. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? नाही. म्हणजे या वाक्यात एकूण 2 कर्म आलेत हे तुम्हाला स्पष्ट झालं. या वाक्यात एकूण 2 कर्म आलेत हे स्पष्ट झालं. फक्त आता सेंटेन्स स्ट्रक्चर मध्ये किंवा ते सेंटेन्स मध्ये बसवताना ते कसं बसवले बघा. मोहन गेव मी अ बुक टू मी, मोहन गेव मी अ बुक, मोहन गेव टू मी अ बुक, मोहन गेव मी टू अ बुक. टू अ बुक लिहिणं गरजेचं इथं. अ बुक काय वाक्य ते अ बुक आहे, इथे लिहितो अ बुक. मग आता अशा प्रकारच्या वाक्यांचे उत्तर सोडवताना काय काळजी घेणं अपेक्षित असतं पहा. जर एकाच वाक्यात आता 2 कर्म येत असतील बघा, कारण तुम्हाला माहित झालंय एकाच वाक्यात जास्तीत जास्त किती कर्म येऊ शकतात 2. एकाच वाक्यात जास्तीत जास्त किती कर्म येऊ शकतात 2. स्टार पॉईंट सांगतो. एकाच वाक्यात जास्तीत जास्त 2 कर्म आल्यास बघा, एकाच वाक्यात बारकाईने लक्ष द्यायचं, एकाच वाक्यात 2 कर्म असल्यास, 2 कर्म असल्यास किंवा आल्यास म्हणा, असल्यास म्हणा किंवा आल्यास म्हणा, ते आपल्या हातात आहे कसं वाचायचं कसं म्हणायचं. एकाच वाक्यात 2 कर्म असल्यास किंवा आल्यास, 2 कर्म आलेत आपल्याला एकाच वाक्यात आल्यास पाहता कशी रचना असते. एकाच वाक्यात 2 कर्म आले तर बघा या व्हर्बच्या पुढं एक तर तुम्ही इथं लिहू शकता डायरेक्ट ऑब्जेक्ट, सॉरी एक मिनिट, इथं लिहू शकता सॉरी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इथं प्लस लिहू शकता तुम्ही डायरेक्ट ऑब्जेक्ट. बरोबर, हे पहिला पॅटर्न लक्षात ठेवायचा. एकाच वाक्यात जर 2 कर्म आले तर तुम्ही व्हर्बच्या नंतर काय करू शकता इनडायरेक्ट ऑब्जेक्ट लिहू शकता आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट लिहू शकता. बरोबर नाही. पण आता इकडे बघा जर दुसरं स्ट्रक्चर काय, जर तुम्ही दुसरी रचना बघा व्हर्बच्या पुढं आधी डायरेक्ट जर ऑब्जेक्ट लिहिलं, आधी जर डायरेक्ट ऑब्जेक्ट लिहिलं तर लक्षात ठेवायचं पुढचं ऑब्जेक्ट जोडताना नेहमी टू हा प्रिपोजिशनला जोडला जातो आणि म्हणून टू च्या नंतर तुम्हाला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट लिहायचंय. टूच्या नंतर तुम्हाला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट लिहायचं. हे 2 पॅटर्न तुम्हाला सेंटेन्स मधले कर्माच्या बाबतीत माहित असले पाहिजेत. म्हणजे एखाद्या वाक्यात कर्म जर तुम्हाला कळलंय कर्म आले ऑब्जेक्ट आले पण ते येताना कोणत्या क्रमाने असतं, मग तुम्ही डायरेक्ट ऑब्जेक्ट आधी घेऊ शकता का इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आधी घेऊ शकता, तर तुम्ही दोन्हीही ऑब्जेक्ट कुठेही वापरू शकता. म्हणजे डायरेक्ट आधी घेऊ शकता किंवा इनडायरेक्ट आधी घेऊ शकता. फक्त जर डायरेक्ट आधी घेत असाल तर पुढे इनडायरेक्ट जोडताना काय वापरला जातो, हा टू वापरला जातो. जर तुम्ही इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जर आधी घेत असाल तर टू जोडला जात नाही, टू जोडायचा नाही, टू प्रिपोजिशन लावायचा नाही. समजतंय सांगा, हे समजतंय सांगा, टू लावायचा नाही, बिलकुल टू लावायचं नाही. मग कसं होतं एक्झाम मध्ये असं येतं बघा, एक्झाम मध्ये असं येतं जे की चुकीचं असतं. एखादं वर्ब दिलं जातं, वर्बच्या नंतर काय करतात इथं टू लिहितात आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट लिहितात आणि मग डायरेक्ट ऑब्जेक्ट लिहितात जे की चुकीचं असतं. किंवा कधी कधी काय करतात ते वर्ब देतात, टू लिहितात आणि याला डायरेक्ट ऑब्जेक्ट जोडतात आणि प्लस इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जोडतात आहे ना, हेही चुकीचं आहे. म्हणजे करेक्ट रचना जर माहित झाली तुम्हाला, म्हणजे करेक्ट कन्स्ट्रक्शन जर माहित झालं तर ह्या वाक्याचं उत्तर सोडवायला फार काय अवघड जाणार नाही. मग आता चेक करा. पहिल्यांदाचं डायरेक्ट इनडायरेक्ट आपण करून घेऊया. पहिल्यांदाचं काय करूया डायरेक्ट इनडायरेक्ट करून घेऊया. अ बुकला इथं आपण ठेवूया आणि इथं मीला ठेवूया कर्म. इथं मी एक कर्म आहे, इथं अ बुक हे कर्म आहे, इथं मी कर्म आहे, इथं अ बुक हे कर्म आहे, इथं मी कर्म आहे, इथं अ बुक हे कर्म आहे. आता पुन्हा त्यांचे नावं ठेवून घेऊ. आपल्या जसं की बेसिक असल्यामुळे आपल्याला एकदम आरामात जाणं गरजेचं आहे, गडबड करायची नाही. आता चेक करा याच्यात वस्तू कोण आहे तर बुक वस्तू आहे, मग याला मी डायरेक्ट म्हणतो डायरेक्ट ऑब्जेक्ट. मी कोण आहे व्यक्ती आहे, मग याला म्हणतो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. इथं मी कोण आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, इथं बुक कोणतं आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. सेंटेन्स पॅटर्न मध्ये येणार बरं का याच्यावर प्रश्न आपल्याला. त्यानंतर मी कसं इथं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि इथं बुक कसं आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. तसे तर मी सुद्धा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि इथं बुक डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आता सेंटेन्स पॅटर्न मध्ये काय रचना झाली तुमची, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस डीओ प्लस आयओ. इथं सुद्धा सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस आयओ प्लस डीओ. इथं सुद्धा सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस आयओ प्लस डीओ. इथं सुद्धा सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस आयओ प्लस डीओ. म्हणजे मूळ जे स्ट्रक्चर आहे कन्स्ट्रक्शन आहे ऑब्जेक्टच्या बाबतीत ते मी करेक्ट लिहिलंय. म्हणजे ऑब्जेक्ट 2 लिहिले. तर आता वाक्यात काय झालं की कोणतं ऑब्जेक्ट मी आधी घेतले बघा,
त्यासाठी मला काय करावं लागेल, हा पॉईंट चांगला करावा लागेल. जर मी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जर आधी घेत असेल तर मी डायरेक्ट ऑब्जेक्ट वर लिहू शकतो, मला काही करायची गरज नाही. मग आधी बघा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट वरच्या पुढे कुठं कुठं लिहिलंय मी, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कुठे लिहिलंय बघा, इथे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट लिहिलंय, इथे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट लिहिलंय आणि इथं पण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट लिहिलंय. मग इनडायरेक्ट ऑब्जेक्ट लिहिताना आऊ जर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट लिहिलं तर टू वापरता येणार नाही, याचा अर्थ हे वाक्य करेक्ट आहे. मग मोहन गेव मी अ बुक, मोहन गेव टू मी अ बुक असं म्हणता येणार नाही, मोहन गेव मी अ बुक, कारण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जर आधी लिहिला असेल तर टू वापरायची गरज नाही. खाली बघा मोहन गेव टू मी, आता इथं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आधी वापरलंय त्यामुळे इथं टू जो वापरला गेलाय जो की कामाचा नाही आपल्या चुकीचा लिहिलाय, याचा अर्थ हे वाक्य इथं ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट आहे. मोहन गेव टू मी अ बुक असं वाक्य रचना ऍक्युरेट तर होत नाही, म्हणजे 24 कॅरेटचं तर वाक्य होऊ शकत नाही. म्हणायला जर तुम्ही असं म्हणलात तर समजण्याला समजेल काय म्हणायचे ते, पण व्याकरणात तसं चालणार नाही. आता खाली बघा मोहन गेव मी टू अ बुक, आता मी काय केलं इथं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट लिहिलं म्हणजे पुन्हा माझा काय चुकला, हा टू चुकला जो की मी कोणाला जोडलाय, डायरेक्ट ऑब्जेक्टला. डायरेक्ट ऑब्जेक्टला मला टू जोडता येत नाही, डायरेक्ट ऑब्जेक्टला टू जोडता येत नाही म्हणजे हे सुद्धा चुकलं. इथं बघा मोहन गेव अ बुक टू मी, नाही. आता तुम्ही म्हणता इनडायरेक्ट ऑब्जेक्टला टू जोडता येतं, हो इनडायरेक्ट ऑब्जेक्टला टू जोडता येतं, बरोबर आहे का. इथं बघा मोहन गेव अ बुक टू मी, हा आता बघा इथं मी डायरेक्ट ऑब्जेक्ट लिहिलं म्हणजे पॉईंट नंबर 2 बघा, इथं मी आधी डायरेक्ट ऑब्जेक्ट जर लिहित असेल बघा, अगोदर जर मी डायरेक्ट ऑब्जेक्ट लिहित असेल तर पुढची रचना तुम्ही टू न जोडू शकता इनडायरेक्टला, पुढची रचना तुम्ही टू न जोडू शकता इनडायरेक्टला. मग इथं बघा तसं मोहन गेव अ बुक आधी डायरेक्ट ऑब्जेक्ट लिहिलं मग टू न तुम्ही इनडायरेक्ट ऑब्जेक्ट पुढे जोडू शकता, म्हणजे पर्याय ए सुद्धा करेक्ट. म्हणजे या वाक्यामध्ये ग्रॅमॅटिकली करेक्ट कोणते वाक्य आहेत तर ए आणि बी हे करेक्ट ऑब्जेक्ट जोडलेले वाक्य आहेत. सी आणि डी मध्ये ऑब्जेक्ट आहेत, डायरेक्ट आहे इनडायरेक्ट आहे, पण त्यांचं स्ट्रक्चर जे आहे ते फॉलो करत नाहीये, तो सेंटेन्स जो पॅटर्न आहे तो फॉलो करत नाहीये. कारण टू इनडायरेक्टला जोडता येतो पण शेवटी, टू इनडायरेक्ट ऑब्जेक्टला जोडता येतो पण शेवटी, लक्षात का अगोदर जोडता येणार नाही. सोबतच डायरेक्ट ऑब्जेक्टला टू जोडता येणार नाही, म्हणजे आता टू जोडण्याची प्रक्रिया कोणाकडे आहे आपल्याला, इनडायरेक्ट ऑब्जेक्टला. बघा लक्षात ठेवा टू कोणाला जोडायचा आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्टला, तोही कधी जोडायचा आहे, शेवटी जोडायचा आहे. अगोदर टू जोडून वाक्य होणार नाही. हा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्टच्या बाबतीतला महत्वाचा मुद्दा कळला का. ही आपली लाईव्ह बॅच असणार आहे, ऑनलाईन बॅच असणार आहे, लक्षात ठेवा. पण याचे काही लेक्चर्स आपण युट्यूबला सुद्धा अपलोड करणार आहोत बरं का, म्हणजे तुम्ही युट्यूबला ही सेशन पाहू शकतात. काही लेक्चर होतील युट्यूबला, त्यानंतर रेग्युलर बॅच आपली ऍपवरच चालणार आहे, काळजी करायची काही गरज नाही. ठीक आहे, तर ऑब्जेक्टच्या बाबतीत लक्षात ठेवा, हा मुद्दा पुन्हा एकदा सांगून देतो की काय करायचंय, जर तुम्ही इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जर आधी लिहित असाल तर पुढे काही टू वगैरे लिहायचं नाही, हाय तसं वाक्य लिहा. पण जर तुम्ही इनडायरेक्ट ऑब्जेक्ट नंतर लिहिणार असाल तर टू जोडणं अपेक्षित असतं, लक्षात का. मग आता बघा समजा इथं मी एक वाक्य लिहितो, अजून एक, हे वाक्य तुम्हाला समजले असेल असं मी गृहीत धरतो आणि असं एक वाक्य लिहितो इथं, शुभम send to an SMS to me the 2 days before, एक साधं वाक्य लिहिलं मी इथं, मनानेच लिहिलंय, कुठल्या परिषदला नाही, पण एक संकल्पना शिकवण्यासाठी काय केलं, मनानेच वाक्य असं लिहिलं बघा. शुभम सेंड टू एन SMS पुढं टू मी पुढं द 2 days बिफोर पुढं नो एरर, असं एक साधं वाक्य लिहिलं आहे. इतकं सोपं परीक्षेत येणार नाही, आणि आलं तर तुम्हाला मग तर लॉटरी लागल्यासारखं, इथं ए वाक्य म्हणा, इथं बी वाक्य म्हणा, इथं सी वाक्य म्हणा, आणि इथं नो एरर साठी डी म्हणा. स्पॉट द एररचा हा प्रकार आहे, कशाचा, स्पॉट द एररचा. बेसिक गोष्टी येतात, हळूहळू आपण पुढे जाणार आहोत, पण बेसिक गोष्टी करून घ्या चांगल्या, कारण बेसिक गोष्टी शिकला तरच पुढे इंग्रजी चांगलं येऊ शकतं, नाही तर काय होतं वरवरचं करत गेलं तर मग काय होऊ शकतं, अडचणी येऊ शकतात, मेरिट मध्ये बसणार नाहीत. पास होताल नाही होताल तो मी नाही सांगू शकत याला, पण मेरिट मध्ये बसायचं असेल तर इंग्रज सारख्या विषयामध्ये मार्क्स चांगले आले पाहिजेत. काय आले पाहिजे सॉरी, मार्क्स चांगले आले पाहिजेत. आता सांगा बरं, कमेंट्स करून सांगता येईल का तुम्हाला की या प्रश्न उत्तर काय आलं पाहिजे आता. ठीक आहे, आता इथं बघा शुभम सेंड टू एन SMS, इथं बघा साधे वाक्य आहेत एकदम, पण इतके सहज उत्तर चुकतात मुळाचं. मग शुभम सेंड हे वाक्याचं मेन वर्ब आहे, लक्षात ठेवायचं. काय सेंड केलं, SMS सेंड केला, हा डायरेक्ट ऑब्जेक्ट झाला. कोणाला सेंड केला, मला सेंड केला, पुन्हा एकदा हा ऑब्जेक्ट झाला, कसला, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. पण आता काय केलं त्यांनी, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट नंतर घेतलाय,
तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट बघा, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जर नंतर असेल तर टू मी बरोबर आहे. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जर नंतर लिहिला तर टू मी बरोबर आहे. पण डायरेक्ट ऑब्जेक्टला हा जो टू जोडलाय तो चालेल का मग डायरेक्ट बघा, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट पुढे लिहिलं मी 2 नंबरला लिहिलंय, तर टू मी हे बरोबर आहे. पण इथं SMS हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि SMS डायरेक्ट ऑब्जेक्ट असल्यामुळे मी काय लावू शकत नाही, हा टू सुपरफ्लुअस आहे, हा टू काही कामाचा नाही आपला. याचा अर्थ हा टू इथं नकोय, म्हणजेच एरर आपल्या वाक्यात ए मध्येच आहे. वाक्य पाहिजे, शुभम सेंट अन SMS टू मी द 2 days बिफोर. 2 दिवसापूर्वी शुभमने मला SMS केला. याचाच अर्थ असा झाला की तुमचं इथं जे टू वापरलंय डायरेक्ट ऑब्जेक्टच्या अगोदर जे टू वापरले ते चुकीचं आहे. म्हणून आपल्याला कळतं की वाक्यामध्ये एरर घडला, एरर ए आहे आणि तो काय आहे की डायरेक्ट ऑब्जेक्ट पूर्वी टू नको. डायरेक्ट ऑब्जेक्ट पूर्वी काय नको, हा आपल्याला टू नकोय. डायरेक्ट ऑब्जेक्ट पुढे काय नकोय, हा टू. बघा बेसिक अजून तर सिलेबस सुरू पण नाही झाला, पण ते सिलेबस सुरू होण्याच्या अगोदर जे काही संकल्पना असतात, ऑब्जेक्ट काय, डायरेक्ट ऑब्जेक्ट काय, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट काय, तो कसा लिहिला जातो, याबद्दलचा आपल्याला अभ्यास करणं अपेक्षित असतं. समजतंय का? बघा बरं, समजतंय का? ठीक आहे. तर तुम्हाला ऑब्जेक्ट नावाची संकल्पना कळली का? मग ऑब्जेक्ट कशाला म्हणायचं, डायरेक्ट ऑब्जेक्ट कशाला म्हणायचं आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कसं म्हणायचं. कारण का आपल्याला ह्या प्रश्न उत्तर सोडायचं बरं का, लक्षात ठेवा. इथे एक प्रश्न आहे कालचा आपल्याला, हा प्रश्न आहे बघा, हा प्रश्न आपल्याला कालचा सोडायचा आपल्याला. गट ब 2023 चा प्रश्न आहे. काल याच्याबद्दल चर्चा झाली, उत्तर पण आलं, पण आता आपल्याला गॅरंटेड उत्तर या प्रश्न उत्तर काढता येणार आहेत. आणि हाच काय, जेव्हा मी याचं PYQ घेईन ना, याच्यासारखे सगळे प्रश्न इथून मागचे जे सेंटेन्स पॅटर्न मध्ये येतात, सब्जेक्ट ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट वरले सगळे प्रश्न सोडून घेणार आहे, काळजी करू नका. पण तुर्तास आपलं बेसिक सेशन चालू आहे म्हणून आपण लेटेस्टचा क्वेश्चन पकडला. प्रॅक्टिससाठी आपण पाठीमागे पुन्हा एकदा जाणार आहोत, जेवढे प्रश्न याच्या अगोदर आहेत तिकडे जाणार आहोत. पण राईट नाव आपल्याला बेसिक सेशन चालू असल्यामुळे आपण फक्त लेटेस्टचा क्वेश्चन इथं घेतलेला आहे. ठीक आहे, चला बघा पुढे गेला प्रश्न आपल्या. हा होता आपल्याला शुभमचं वाक्य ऑब्जेक्टच्या बाबतीत. आता इकडे बघा, जसं की तुम्हाला सब्जेक्टच्या बाबतीत सांगितलं होतं, तसंच ऑब्जेक्टच्या बाबतीत सुद्धा बघा काही सर्वनाम फिक्स असतात. बघा फिक्स ऑब्जेक्ट मधले सर्वनाम बघा, ऑब्जेक्ट्स इन प्रोनाउन्स, जी सर्वनामे आहेत त्यामधलं ऑब्जेक्ट कसं असतं, हे झालं तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल वस्तूबद्दल. पण जर एखादं ऑब्जेक्ट आहे पण ते तुम्हाला कशात दिलं, त्यांनी सर्वनामात लिहिलंय. कसं लिहिलंय ते, सर्वनामात लिहिलंय. पुन्हा एकदा सांगतो कशात लिहिलंय ते, सर्वनामात लिहिलंय. मग जसं ऑब्जेक्ट सर्वनामात लिहिल्यावर कसं लिहिलं पाहिजे, जसं याच्या अगोदर पाहिलं होतं सब्जेक्ट सर्वनामात कसे लिहिले जातात, आय लिहिला जातो, वी लिहिला जातो, ही शी दे असे लिहिले जातात. तसे ऑब्जेक्ट जर प्रोनाउन मध्ये लिहिले तर ते कसे लिहिले जातात, तर लक्षात ठेवा ते असं असतं, एक मी, एक यूला यू लिहू शकता, दुसरं अस लिहू शकता, तिसरं हिम, पुढं हर, पुढं बघा मी यू अस हिम हर, पुढं देम. बघा आता हे कोणाचं असतं बघा, ते पण म्हणजे आता इथे एक सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट क्लिअर होऊन जाईल. मी हा आय संदर्भात असतो, यू हा यू संदर्भातच असतो, वी हा अस हा वी संदर्भात असतो, हिम हा ही संदर्भात असतो, हर हा शी संदर्भात असतो आणि देम हा दे संदर्भात असतो. इटला रूप सारखंच आहे. इटचं रूप काय, इकडं इट लिहिलं त्याला प्रथमा द्वितीया किंवा त्याचा सब्जेक्ट ऑब्जेक्ट सेमच राहतो, त्यात काही बदल होत नाही. जसं इट आणि यू ह्याचं सर्वनाम काय राहतात, सब्जेक्ट ऑब्जेक्ट मध्ये सेम राहतात. मग याचाच अर्थ असा झाला की जर हे ऑब्जेक्ट्स अशी लिहिले जातात तर इकडे लिहितो मी सब्जेक्ट्स, सर्वनामातले हे सब्जेक्ट्स आहेत. सब्जेक्टचे हे बघा प्रकार, म्हणजे एक मुद्दा तुमचा इथं क्लिअर करून दाखवतो. हे आहेत तुमचे सब्जेक्ट्स. मग सब्जेक्ट कसे लिहिले जातात, तर सब्जेक्ट असे लिहिले जातात. पुढे तुम्हाला बेसिक मध्ये येईल बघा, हे सब्जेक्ट तुमचे, म्हणजे मी ऑब्जेक्ट आहे, आय सब्जेक्ट आहे, यू ऑब्जेक्ट आहे, यू सब्जेक्ट आहे, यूला काय फरक पडत नाही, अस ऑब्जेक्ट आहे, वी सब्जेक्ट आहे, हिम ऑब्जेक्ट आहे, ही सब्जेक्ट आहे, हर ऑब्जेक्ट आहे, शी सब्जेक्ट आहे, देम ऑब्जेक्ट आहे, दे सब्जेक्ट आहे, इटचं रूप सेमच आहे. म्हणजे आता बघा कुठेतरी तुम्हाला असं वाटत असेल की अरे हा हे कुठेतरी शाळेमध्ये झालं होतं, आय वी यू शी, बरोबर आहे का. मग याचाच अर्थ कसा, आता हे इतकं बारीक का सांगतोय, कारण हे मुलांचे हे प्रॉब्लेम भरपूर आहेत. बघा हे जे आहेत सगळे पहिले व्हाईट मधले सब्जेक्ट, व्हाईट मधले सॉरी ऑब्जेक्ट, हे जे ऑब्जेक्ट आहेत लक्षात ठेवायचं, हे क्रियापदानंतर असतात. बघा हे कुठं असतात, क्रियापदानंतर. हे कुठं असतात, क्रियापदानंतर. आणि हे कुठं असतात, क्रियापदापूर्वी. हे जे आहेत ग्रीन मधले सब्जेक्ट, हे लक्षात ठेवायचं, हे असतात क्रियापदापूर्वी. क्रियापदापूर्वी
याला अपवाद आहे बरं का, नाही असं नाही. हे क्रियापदापूर्वीला एक अपवाद आहे. कधी? जर ते कॉम्प्लिमेंट म्हणून वापरलं असेल, एखादं सर्वनाम कॉम्प्लिमेंट म्हणून वापरता येतं आपल्याला. हे नॉर्मल ऑब्जेक्ट झाले, पण याला आपल्याला कॉम्प्लिमेंट म्हणून सुद्धा वापरता येणार आहे, पण तो नंतरचा भाग आहे. सध्या लक्षात ठेवायचं, हे ऑब्जेक्ट मध्ये असतात, हे सब्जेक्ट मध्ये असतात. हे ऑब्जेक्ट, हे सब्जेक्ट, बरोबर आहे. कर्म हे द्वितीया, हे प्रथमा. याला शुद्ध मराठीत नाव काय आहे? याला शुद्ध मराठीत नाव आहे प्रथमातले कर्ते. प्रथमातील कर्ते. आणि याला म्हणायचं द्वितीयातील कर्म. हे द्वितीयातले असतात. हे द्वितीयातली कर्मे. हे प्रथमात असतात, खाली द्वितीयात असतात. म्हणजे वर सब्जेक्टिव्ह, हे ॲक्युसेटिव्ह, किंवा वरचं नॉमिनेटिव्ह आणि हे ऑब्जेक्टिव्ह, असे दोन प्रकारचे हे. पण नॉमिनेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह हे नामाचा प्रकार आहे ना, नामाच्या प्रकारामध्ये आपल्याला शिकायचे ते विभक्त्या वगैरे. ठीक आहे. इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? ऑब्जेक्ट बद्दल काय अडचण आहे का? ऑब्जेक्ट कसं असतं, डायरेक्ट ऑब्जेक्ट कोणतं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कोणतं, येईल का ओळखतं तुम्हाला? येईल का? आय होप तुम्हाला ह्या ऑब्जेक्ट संकल्पना चांगली कळली असेल. ऑब्जेक्ट संकल्पना चांगली कळली असेल तर आपण पुढच्या भागाकडे वळूया. समजा मी इथं सुद्धा ऑप्शन असं परीक्षेत एखादा एकदमच चिल्लर प्रश्न विचारलात बघा. आय सॉ यू, यू सॉ मी. साधे साधे वाक्य. आय सॉ दे, आहे ना, असं साधे वाक्य बघा. तर तुम्ही यूचा कसाही वापर करू शकता. यूला तुम्ही ऑब्जेक्ट पण म्हणू शकता आणि यूला तुम्ही सब्जेक्ट पण म्हणू शकता. त्याच्यामुळं यूचं वाक्य काही चुकणार नाही. हे करेक्ट आहे, हे करेक्ट आहे. आयला तुम्ही सब्जेक्टच म्हणू शकता, बिलकुल. सॉला व्हर्ब म्हणू शकता, पण देला तुम्ही ऑब्जेक्ट म्हणू शकत नाही, आहे ना. एकदम लहान लेकरासारखं झालं. मग आय सॉ दे नाही, आय सॉ देम. आय सॉ दे नाही म्हणायचं, आय सॉ देम म्हणायचं. एकदम 5वी 6वीत झालं. 5वीला सुद्धा याच्यापेक्षा अवघड आहे. नॉर्मल हे 3री 4थीत झालं थोडक्यात. पण ठीक आहे ना, जर आपल्याला काही चांगलंच करायचं असेल तर मग लहान छोट्या छोट्या गोष्टीतूनच करू ना. जर चांगलंच काही करायचं असेल तर छोट्या छोट्या गोष्टीतूनच करणं अपेक्षित असतं, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. छोट्या छोट्या गोष्टीतूनच करल्यास ते जास्त फायदेशीर ठरेल. हे होतं ऑब्जेक्ट. आता बघूया एक संकल्पना आणखी, कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट काय भानगडे बघा. कॉम्प्लिमेंट संकल्पना काय भानगडे, ज्याला आपण पूरक म्हणतो. कॉम्प्लिमेंट संकल्पना काय म्हणतो? पूरक. COMPLEMENT. आणखी एक कॉम्प्लिमेंट असतो, पण ते व्होकॅब्युलरी मध्ये शिकवेन तुम्हाला. COMPLI वाला आणखी एक कॉम्प्लिमेंट असतो, पण ते कसं कुठं असतो सांगितलं मी? COMPLI वाला असतो तो, आय वाला. पण आता इथं आपल्याला तो घ्यायचा नाही, बरोबर आहे. सध्या आपण ह्या कॉम्प्लिमेंट कडे बघूया. याला मराठी भाषांतरात म्हणतात, मराठीत सुद्धा आहे बघा हे पूरक. मराठीत सुद्धा असतो हा शब्द काय? पूरक म्हणून, जो वाक्याला किंवा कर्त्याला एखाद्याला किंवा कर्माला पूर्ण करत असतो, आहे ना. जसं मी माझ्याकडे काळा दगड आहे ना. मग माझ्याकडे दगड आहे, पण कसला दगड आहे? तर काळा. काळा ह्या त्या दगडाला पूर्ण करत असतो, लक्षात ठेवायचं. तर कॉम्प्लिमेंट काय भानगड आहे, हे आपण याचा अभ्यास करूया. ठीक आहे. व्हॉट इज कॉम्प्लिमेंट? पहिली गोष्ट बघा, हे कॉम्प्लिमेंट शिकण्यासाठी अगोदर मला नॉन ऍक्शन वर्ब लक्षात ठेवायचे. काय? नॉन ऍक्शन, जे ऍक्शन करत नाहीत बघा. नॉन ऍक्शन वर्ब्स. नॉन ऍक्शन वर्ब्स पहिल्यांदा हे मला माहित पाहिजे. बघा, जर एखाद्या वाक्यामध्ये बघा ऍम, नीट लक्षात ठेवायचं, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, had, shall be, will be, किंवा फक्त कोणासोबत बी चालेल. कोणासोबत बी काय चालेल? बी चालेल. जर बघा am, is, are, was, were, have, has, had, shall be, will be, can be, could be, should be, would be, may be, might be, must be. ते बी कोणासोबत घ्या, पण सिंगल घ्या. ह्यांचा वापर आहे ना, जर एकटाच झाला असेल, एकटाच, हे जे एकटेच असतील, एकटेच म्हणजे याच्या पुढे इतर कुठलंच क्रियापद घेतलं नाही, एकटेच, एकटेच, तर हे नॉन ऍक्शन वर्ब्स. तर हे काय असतात? नॉन ऍक्शन वर्ब्स. हे काय ऍक्शन करत नाहीत, नॉन ऍक्शन वर्ब्स. म्हणजे ते मेन वर्ब म्हणून येतात, पण ते काय ऍक्शन काही करत नाहीत. हे मेन वर्ब म्हणून येतात आणि ते ऍक्शन करत नाहीत. आता मला एक गोष्ट क्लिअर कट सांगा, जर एखाद्या वाक्यामध्ये काही ऍक्शनच घडली नाही, जसं मी हा पेन सोडण्याची ही ऍक्शनच केली नाही, तर पेन हे कर्म होणारच नाही आपल्याकडं. मग मी काय सांगतो तुम्हाला, ज्याच्यावरती ऍक्शन घडते ते कर्म आहे, पण वाक्यात ऍक्शन घडलीच नाही. वाक्यात ऍक्शन घडलीच नाही. जसं मी शिक्षक आहे असं वाक्य बघा, मी टीचर आहे, आय एम अ टीचर. ह्या वाक्यात ऍमने कुठे ऍक्शन दर्शवली? ऍम ऍक्शन करू शकत नाही वाक्यात, एकटंच दिसतंय. इथं काय दिलं? ते एकटंच दिलंय. मग याचा अर्थ ऍम ऍक्शन करत नाही. मग ऍम ऍक्शन करत नाही म्हणजे पुढे ऑब्जेक्ट येत नाही.
एम ऍक्शन करत नाही एकटं, मग पुढे ऑब्जेक्ट येत नाही. आणि मग पुढे ऑब्जेक्ट येत नाही तर पुढं आलेलं, मग यांच्या पुढं आलेलं बघा, नॉर्मली याच्या पुढे जे काही नाऊन येणार आहे किंवा याच्या पुढे एखादा प्रोनाउन येणार आहे, याच्या पुढे नाऊन येणार आहे किंवा नॉर्मल एखादा प्रोनाउन येणार आहे, तर नॉर्मल लक्षात ठेवायचं तो कॉम्प्लिमेंटचं काम करत असतो. ते कशाचं काम करत असतो? आपला कॉम्प्लिमेंटचं. मग तुम्हाला प्रश्न पडला की सर कॉम्प्लिमेंट फक्त नॉन ऍक्शन व्हर्ब सोबतच येतं का? नाही, ऍक्शन व्हर्ब सोबत सुद्धा कॉम्प्लिमेंट येणार आहे. ऍक्शन व्हर्ब सोबत सुद्धा काय येऊ शकतं? कॉम्प्लिमेंट येऊ शकतं. ऍक्शन व्हर्ब सोबत सुद्धा कॉम्प्लिमेंट येऊ शकतं, त्याच्याबद्दल आपण बोलूया. पण सध्या आपण काय करूया, ह्या दोन गोष्टींना म्हणजे ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंटला पहिल्या टप्प्यामध्ये तुलनात्मक शिकून घेऊया. जसं की इथं सांगितलं, जर नॉन ऍक्शन व्हर्ब असतील एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, शॅल बी, विल बी, कॅन बी, कुड बी एकटेच, तर हे नॉन ऍक्शन व्हर्ब असतात आणि यांच्या पुढे येणारं नाउन किंवा प्रोनाउन हे कशाचं काम करत असतं? नॉर्मली कॉम्प्लिमेंटचं काम करत असतो. हे नाउन प्रोनाउनच्या बाबतीत सांगितलं. पण कॉम्प्लिमेंट हा शब्द ऍडजेक्टिव्ह सुद्धा असू शकतो, कॉम्प्लिमेंट हा शब्द ऍडवर्ब सुद्धा असू शकतो. आणि जर ऍडवर्ब यायचं असेल तर वाक्यात ऍक्शन घडणारच आहे, तुम्हाला आता थोडं माहित असेल. ऍक्शन घडली म्हणजे पुढे ऑब्जेक्टच यायला पाहिजे असं काही नाहीये. ऍक्शन घडल्यावर सुद्धा कॉम्प्लिमेंट येऊ शकतं ऑब्जेक्ट सोबत. शिकवायचं तात्पर्य असं काही की सध्या एक पॉईंट लक्षात ठेवा, नॉन ऍक्शनच्या पुढे जोडलेलं नाउन किंवा प्रोनाउन हे काय? कॉम्प्लिमेंट आहे. कसं? जर इकडे बघा, समजा इथं बघा मी असं लिहिलं, आय एम अ डॉक्टर. नाहीये पण मी लिहिलं आय एम अ डॉक्टर. नाहीये पण मी लिहिलं आय एम अ डॉक्टर. आणि इथं वाक्य लिहिलं बघा, आय विजिटेड ए डॉक्टर. आय सॉ ए डॉक्टर म्हणलं पाहिजे होतं, पण ठीक आहे, आय विजिटेड डॉक्टर, मी डॉक्टरला व्हिजिट केलं. तर नॉर्मली बघा या वाक्याचं जो सेंटेन्स पॅटर्न आहे तो कसा आहे? या वाक्यात सेंटेन्स पॅटर्न मध्ये बघा, आय सब्जेक्ट सापडला, एम व्हर्ब सापडलं आणि डॉक्टर वाक्याचं एक नाम सापडलं आपल्याला काय ते. इथं सुद्धा आय वाक्यात सब्जेक्ट सापडला, इथं व्हिजिटेड वाक्याचं व्हर्ब सापडलं आणि तुम्हाला डॉक्टर एक नाम किंवा नाम फ्रेज सापडलं, नाउन किंवा नाउन फ्रेज सापडलं आपल्याला. सॉरी. मग आता पोस्टमॉर्टम किंवा सेंटेन्स पॅटर्न मध्ये लक्षात ठेवा, हा काय झाला? सब्जेक्ट, हा काय झाला? व्हर्ब. आता लक्षात ठेवायचा हा जो व्हर्ब आहे तो एकटाच आहे, लक्षात ठेवायचं एकटाच आहे, म्हणजे हा ऍक्शन करत नाही, हा नॉन ऍक्शन आहे. बघा, ऍक्शन पास होऊ शकत नाही. मग ऍक्शनच करत नाही तर पुढे ऑब्जेक्ट येणारच नाही. एम ऍक्शनच करत नाही तर पुढे ऑब्जेक्ट येण्याचा काही संबंध नाही. मग ऍक्शनच करत नाही तर पुढे येणारा शब्द नाम किंवा सर्वनाम आलाय तर लक्षात ठेवायचा तो काय बनणार आहे? आपला कॉम्प्लिमेंट. मग इथं वाक्यात डॉक्टर काय? कॉम्प्लिमेंट. मग पॅटर्न झाला एस प्लस व्ही प्लस सी. काय झाला? एस प्लस व्ही प्लस सी. कधी कधी परीक्षेमध्ये ते कसं देतात? एस प्लस व्हर्बला प्रेडिकेट म्हणतात, एस प्लस पी प्लस सी. मग एस प्लस व्ही प्लस सी हेही बरोबर येऊ शकतं आणि एक्झाम मध्ये असं पण असू शकतं एस प्लस पी प्लस सी. मग पी चा अर्थ काय घेतात? ते प्रेडिकेट. जसं की ह्या प्रश्नाबाबतीत आहे बघा, इथं इथं बघा, इथं काय दिलं त्याने? हा दे वाक्याचा सब्जेक्ट आणि कॉल हे जे वाक्याचं व्हर्ब आहे त्याला काय म्हटलं? ते पी. बघा प्रत्येक ठिकाणी पी आहे. व्हर्ब त्याला व्हर्ब म्हटलंच नाही, प्रत्येक ठिकाणी काय? पी. म्हणजे हा जो व्हर्ब आहे या व्हर्बलाच त्याने काय सांगितलं? पी. पी स्टँड फॉर प्रेडिकेट. काल शिकवलेला भाग. पी स्टँड फॉर प्रेडिकेट. प्रेडिकेट म्हणजेच विधेय, विधेय म्हणजेच व्हर्ब. समजतंय का? प्रेडिकेट म्हणजेच व्हर्ब. मग याचाच अर्थ जसं की इथं या पॅटर्न मध्ये काय शिकू शकतात ते आपल्याला की एस प्लस व्ही प्लस सी किंवा मग एस प्लस पी प्लस सी करू शकतात. आता तिकडे चला, आता त्या वाक्यात बघा, हा वाक्याचा आय सब्जेक्ट, हा विजिटेड वाक्याचं व्हर्ब आहे. हे व्हर्ब आहे पण लक्षात ठेवायचं हे व्हर्ब ऍक्शन करते. बघा हे व्हर्ब काय करतो? इकडं ऍक्शन करतो, व्हिजिट करण्याची, भेट देण्याची ऍक्शन करतो. जाणे व्हिजिटिंग हे ऍक्शन आहे. मग आता आय हा ऍक्शन करतो व्हिजिटची, पण आय का आयलाच नाही भेटत. आय स्वतःला सोडून कोणाला भेटतोय? डॉक्टरला भेटतोय. म्हणजे नक्कीच डॉक्टर हा वाक्याचा काय असला पाहिजे? ऑब्जेक्ट. बरोबर आहे? नक्की डॉक्टर वाक्याचं काय असलं पाहिजे? ऑब्जेक्ट. मग सेंटेन्स पॅटर्न मध्ये काय तयार होईल? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, किंवा काय होऊ शकतं? सब्जेक्ट प्लस प्रेडिकेट प्लस ऑब्जेक्ट, किंवा असे बी म्हणू शकतात ते सब्जेक्ट प्लस वर्ब किंवा प्रेडिकेट प्लस हा डॉक्टर व्यक्ती असल्यामुळं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, हे असंही देऊ शकतात. कारण एक व्यक्ती दिलाय तिथं म्हणून इनडायरेक्ट ऑब्जेक्टचा उल्लेख असू शकतो, नसेल शक्यतो. असला तर डायरेक्ट ऑब्जेक्टच आलं पाहिजे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट लिहायची सुद्धा गरज नाही. पण पॅटर्न मध्ये असा फरक होईल. मग मला शिकवायचं काय? हा पण डॉक्टरच आहे आणि हा पण डॉक्टरच आहे, पण हा डॉक्टर कॉम्प्लिमेंट आहे आणि तो डॉक्टर ऑब्जेक्ट आहे. का? इथं ऍक्शनच होत नाही म्हणून पुढे पास ऑन होणार नाही. इथं ऍक्शन होते जी की डॉक्टरवर पास ऑन होते. मग डॉक्टर ऑब्जेक्ट आहे, हा डॉक्टर तुमचा कॉम्प्लिमेंट आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का? बघा समजतंय? ठीक आहे. अजून एक वाक्य बघा, समजा इथं मी असं लिहिलं बघा, बघा, I was
busy. He had a bungalow. वाक्य एक एक बघून घे चला. He had a bungalow. पुढे बघा. मोहन had purchased a bungalow. मोहन had purchased a bungalow. असे वाक्य बघा. आता या वाक्याचं पोस्टमॉर्टम करा एक एक वाक्याचं. आय वाक्यात सब्जेक्ट आहे ना, म्हणजे सेंटेन्स पॅटर्न किंवा सेंटेन्स स्ट्रक्चर बघा. आय वाक्याचा सब्जेक्ट आहे, वॉज वाक्याचं वर्ब आहे, आणि हे नॉन ऍक्शन आहे. म्हणजे तुम्हाला कळलं असेल बिझी काय आहे. इथं ही वाक्यात सब्जेक्ट आहे, इथं हॅड वाक्याचं वर्ब आहे, नॉन ऍक्शन आहे. मग बंगलो काय तुमच्या लक्षात आलं असेल बघा. इथं बघा मोहन वाक्याचा सब्जेक्ट आहे आणि हा फ्रेझल वर्ब मध्ये हॅड परचेस्ड पण ऍक्शन आहे आणि पुढे हा बंगलो एक शब्द दिलाय बघा. म्हणजे जे पॅटर्न तुम्हाला सांगतोय ते बेसिकच्या गोष्टी. हा सब्जेक्ट आहे, हा वर्ब आहे, हा सब्जेक्ट आहे, हा वर्ब आहे, हा सब्जेक्ट आहे, हा वर्ब आहे, आणि हा ऍक्शन आहे. परचेसची ऍक्शन आहे. म्हणजे साधारणपणा बंगलो काय तुमचा ऑब्जेक्ट आहे. मला सांगा पहिल्या दोन वाक्यामध्ये बिझी आणि बंगलो हे ऑब्जेक्ट आहेत का? इथं बिझी आणि बंगलो ऑब्जेक्ट आहेत का कॉम्प्लिमेंट आहेत? आता काही जणांना असं काय सर एवढं छोटं छोटं विचारता आम्हाला, इतकं सोपं आम्हाला येत नाही का? तितकं सोपं तुम्हाला येतं, तितकं सोपं येतं. हा कमेंट्स करणारे पोरं लक्षात ठेवा. इतकं सोपं तुम्हाला येतंय, पण तरी परीक्षा तुम्ही जे चुका करायच्या चुकाच करताय. आणि तिकडे परीक्षेत कसं आहे, मिस्टेक अँड गेम ओव्हर. एकदा गोल केला विषय संपला. मग आता सांगा इथं बिझी आणि बंगलो मध्ये काय, तिथं वॉज हे नॉन ऍक्शन आहे. मग बिझी काय असलं पाहिजे, कॉम्प्लिमेंट. इथं सुद्धा ही हॅड अ बंगलो, हॅडचं नॉन ऍक्शन एकच वर्ब आहे, मग हा झाला तुमचा कॉम्प्लिमेंट. समजते का बघा. हा बरोबर, कॉम्प्लिमेंट. मग आता कॉम्प्लिमेंट नावाची संकल्पना आपण कळून घेतली बघा. कॉम्प्लिमेंट नावाची संकल्पना आपल्याला कळलेली, जसं लक्षात ठेवायचं. आता ह्या कॉम्प्लिमेंटचे किती प्रकार आहेत ते एकदा सांगतो आणि त्यानंतर मग टेक्स्टचंही उदाहरण सोडवता येईल आणि तुम्ही कुठलंही उदाहरण आणलं तरी सोडवता येईल. पण आता बघा या बाबतीत काय घडतं, या कॉम्प्लिमेंटच्या बाबतीत काय घडतं, कॉम्प्लिमेंटचे किती प्रकार असतात ते आपल्याला माहित झाले पाहिजेत. नॉर्मली इथं बघा COMPLEMENT कॉम्प्लिमेंट. याचे इंग्रजीमध्ये दोन प्रकार असतात बघा. त्या कॉम्प्लिमेंटचे इंग्रजीत किती प्रकारे सांगितलं, दोन. कोणतं, एक इथं लिहितो आणि एक इथं लिहितो. त्या कॉम्प्लिमेंटचे किती प्रकार आहेत, दोन. एकाला काय म्हणतात पोरांनो, त्या पहिल्या कॉम्प्लिमेंटचं नाव आहे बघा, याला म्हणतात सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. SUBJECT सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. COM किंवा खाली लिहितो सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. हा झाला कॉम्प्लिमेंटचा पहिला प्रकार. आणि याचा दुसरा एक प्रकार आहे बघा, त्याला म्हणतात ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. असे या कॉम्प्लिमेंटचे इंग्रजीत दोन प्रकार पडतात. म्हणजेच एक असतो कर्तापूरक आणि एक असतो कर्मपूरक. मराठी सुद्धा सांगून देतो, हा काय तुमचा कर्तापूरक आणि हा काय तुमचा कर्मपूरक आहे ना. मग याला आपण काय करू, शॉर्टकट मध्ये समजण्यासाठी या सब्जेक्ट कॉम्प्लिमेंटला म्हणू सब्जेक्ट SC, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. SC म्हणजे काय, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आणि हा ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंटला काय म्हणू आपण, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंटला म्हणू OC, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे ना. मराठीत काय म्हणतात त्याला, कर्तापूरक. म्हणजे हा शब्द कर्त्याला पूर्ण करणार आहे. आणि हा एक कर्मपूरक, जो काही शब्द वाक्यातल्या कर्माला पूर्ण करणार आहे. कर्मपूरक, कर्माबद्दल बोलणार आहे. हा आहे तुमचा कर्तापूरक आणि हा आहे तुमचा कर्मपूरक. त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. काय म्हणतात त्याला, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. समजतंय का बघा बरं एकदा. मग आता बघा हे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, तर समजा इथे एक उदाहरण घ्या, अजून आपण एकदा घेऊया. इथे एक उदाहरण घेतो मी. रोहन इज ए स्टुडंट. रोहन एक स्टुडंट आहे. रोहन इज ए स्टुडंट. साधे वाक्य घेऊया. रोहन वाक्याचा कर्ता आहे, काही डाऊट नाही तुम्हाला. रोहन वाक्याचा काय कर्ता आहे. इज वाक्याचं वर्ब आहे पण ऍक्शन करत नाहीये. आणि इथं स्टुडंट वाक्याचं काय आहे ते बघूया आपण. जसं तुम्हाला आता कळलं की रोहन वाक्याचा सब्जेक्ट आहे, काही अडचण नाही. इज वाक्याचं प्रेडिक्ट किंवा वर्ब आहे, परंतु हे इज इथं तुमच्या लक्षात आलं की हे नॉन ऍक्शनचं आहे. बरोबर आहे, हे काय ऍक्शन करत नाही, एकटंच आहे. आणि तुम्हाला लगेच कळलं मग हे जर नॉन ऍक्शन असेल तर स्टुडंट काय तुमचा कॉम्प्लिमेंट. बरोबर आहे, स्टुडंट काय तुमचा कॉम्प्लिमेंट.
आता मला सांगा हा स्टुडंट म्हणजे नेमकी इज आहे का रोहन आहे? हे वाक्य आहे रोहन इज अ स्टुडंट. रोहन विद्यार्थी आहे. हा विद्यार्थी कोणाला दर्शवतो सांगा? हा विद्यार्थी कोणाला पूर्ण करतो? तर हा विद्यार्थी कोणाला पूर्ण करतो इथं? तर हा विद्यार्थी पूर्ण करतोय तुमच्या या रोहनला. हा विद्यार्थी कोणासाठी वापरलाय शब्द? मी विद्यार्थी हा शब्द कोणासाठी वापरलाय? तर मी रोहनसाठी वापरलाय. रोहन तर वाक्याचा मूळ सब्जेक्ट आहे, म्हणून एखादं कॉम्प्लिमेंट जेव्हा सब्जेक्ट साठी वापरलं जातं त्यालाच म्हणतात सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. त्यालाच म्हणतात सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. म्हणून या वाक्याचं पॅटर्न सुद्धा बदलताना लगेच कसं होईल पॅटर्न? या वाक्याचा पॅटर्न आहे सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. येस सी असेल ते सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. कारण का? हा स्टुडंट या रोहनला पूर्ण करतो. जसं की अजून बघा, अजून इथं बघा, मनीषा इज अ लॉयर. मनीषा इज लॉयर. एकदम 25वी उदाहरण घेतो मुद्दाम. मनीषा इज लॉयर. पुन्हा एकदा पोस्टमॉर्टम बघा. मनीषा वाक्याचा सब्जेक्ट आहे, इज वाक्याचं व्हर्ब आहे आणि लॉयर वाक्याचं कॉम्प्लिमेंट आहे. पुन्हा एकदा बघा, हा मनीषा वाक्याचा सब्जेक्ट आहे, काही डाऊट नाही. इज वाक्याचं व्हर्ब आहे, काही डाऊट नाही. ऍक्शन होत नाही म्हणून हा कॉम्प्लिमेंट आहे. पण इथं लॉयर हा शब्द वापरलाय कोणासाठी? मी लॉयर हा शब्द कोणासाठी वापरलाय? मी मनीषासाठी वापरलाय. मग मनीषासाठी वापरल्यामुळं मनीषा तर वाक्याचा सब्जेक्ट आहे, मग याला लॉयरला म्हणतात सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. लॉयरला काय म्हणतात? सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. समजते का बघा बरं एकदा? समजते का बघा एकदा चांगलं? लॉयरला काय म्हणतात? सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. लॉयरला काय म्हणतात? सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. डन? हा, लॉयरला काय म्हणतात? सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आता लक्षात ठेवायचं हे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय भानगडे बघा. हा ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय भानगडे. मग आता सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय म्हणू बघा. बघा, कॉम्प्लिमेंट जेव्हा कर्त्यासाठी वापरले जाते, कॉम्प्लिमेंट हे सब्जेक्ट साठी वापरले जाते. सब्जेक्ट साठी वापरले जाते. सरळ सरळ एका वाक्यात साठी वापरले जाते. हे जे आहे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट हे सब्जेक्ट साठी वापरले जाते, म्हणून तर त्याला सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणतात. आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कोणाला म्हणायचं? कॉम्प्लिमेंट हे ऑब्जेक्ट साठी वापरलं जातं. कोणासाठी वापरलं जातं? ऑब्जेक्ट साठी. आता उदाहरण घेऊन सांगतो. कॉम्प्लिमेंट हे ऑब्जेक्ट साठी वापरले जाते, कर्मासाठी वापरलं जातं, ऑब्जेक्ट साठी वापरले जाते. बघा, जेव्हा एखादं कॉम्प्लिमेंट हे एखाद्या कर्त्यासाठी वापरलं जातं तेव्हा त्यास सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असं म्हणतात. आणि जेव्हा एखादा ऑब्जेक्ट हे कर्मासाठी वापरलं जातं तेव्हा त्यास ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असे म्हणतात. सोपं का अवघड आहे? सोपं का अवघड आहे? हा, आता सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कळलं तुम्हाला. हे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय भानगडे बघा. आता समजा असं वाक्य लिहितो मी, असं वाक्य लिहितो बघा. इथं वाक्य लिहिलं मी, दे मेड मी सरपंच. दे मेड मी सरपंच. त्यांनी मला सरपंच केलं. दे मेड मी सरपंच. त्यांनी मला काय केलं? सरपंच केलं. आता इथं बघा, या वाक्याचं पोस्टमॉर्टम करूया. दे वाक्याचा सब्जेक्ट आहे, मेड वाक्याचं ऍक्शन व्हर्ब आहे. मी वाक्य, आता ऍक्शन घडलं म्हणजे काय झालं परवानो? ऍक्शन घडलं म्हणजे पुढे ऑब्जेक्ट येणार आहे ना नॉर्मली. म्हणजे मला इथं पण कळलं की हे वाक्याचं सब्जेक्ट आहे, हे वाक्याचं व्हर्ब आहे, हे वाक्याचं ऑब्जेक्ट आहे. आता पुढे आणखी एक शब्द राहिला आपल्याकडे, सरपंच. बरोबर आहे. आता प्रॉब्लेम असा की याला ऑब्जेक्ट म्हणायचं की नाही म्हणायचं आहे ना. प्रॉब्लेम असा की याला ऑब्जेक्ट म्हणायचं का नाही म्हणायचं, कारण एकदा ऑब्जेक्ट येऊन गेलाय. बघा, एकाच वाक्यात दोन ऑब्जेक्ट येऊ शकतात हे तुम्हाला माहिती आहे. एकाच वाक्यात दोन ऑब्जेक्ट येऊ शकतात हे तुम्हाला माहिती आहे. पण दोन ऑब्जेक्ट येण्यासाठी एक वस्तू पाहिजे आणि एक व्यक्ती पाहिजे. दोन ऑब्जेक्ट येण्यासाठी एक वस्तू पाहिजे आणि एक व्यक्ती पाहिजे. इथं दोन्हीही व्यक्तीच आहेत. इथं मात्र काय झालं? दोन्हीही व्यक्तीच आहेत. ह्या दोन्ही पण व्यक्तीच आहेत. मग याचाच अर्थ असा झाला की इथं वस्तू आणि व्यक्ती नाहीये, तर दोन्ही व्यक्ती जर असतील तर पहिलं ऑब्जेक्ट बनतं आणि दुसरं कॉम्प्लिमेंट बनतं. म्हणजे इथं सरपंच हा कॉम्प्लिमेंट म्हणून आलेला आहे, तो ऑब्जेक्ट म्हणून आलेला नाहीये. का बरं नाही आला ऑब्जेक्ट म्हणून तो? कारण हा सरपंच पण व्यक्ती आहे आणि हा मी सुद्धा व्यक्ती आहे. दोन्ही व्यक्ती कधीही डायरेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट होणार नाहीत. दोन्ही व्यक्ती कधीही डायरेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट होणार नाहीत. हे लक्षात येईल का? दोन्ही व्यक्ती कधीही डायरेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट होणार नाही. म्हणजे काय झालं? मग आता चेक करा, दे मेड मी सरपंच. सरपंच हा पण व्यक्ती आहे आणि मी पण व्यक्ती आहे.
मला कळलं मेड हे ऍक्शन करतंय, मी वरती म्हणजे हे ऑब्जेक्ट आहे, पण सरपंचला ऑब्जेक्ट का म्हणायचं नाही? कारण जर ऑब्जेक्ट व्हायचं असेल तर एक डायरेक्ट आणि एक इनडायरेक्ट, म्हणजेच एक वस्तू लागते आणि एक व्यक्ती लागते. इथं तर तसं नाहीये. इथं बघा ऍक्शन क्रियापदापुढे दोन्ही जर व्यक्तीच असतील तर कधीही डायरेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट होणार नाही. पहिलाच फक्त ऑब्जेक्ट होईल, दुसरा कॉम्प्लिमेंट होईल. दुसरा कॉम्प्लिमेंट दिसला का? आता होतं काय इथं बघा. मग आता मला सांगा हा सरपंच नेमकी, बघा हा सरपंच नेमकी दे आहे का? हा सरपंच नेमकी दे आहे का? नाही. हा सरपंच नेमकी मेड आहे का? नाही. हा सरपंच आहे कोण? हा सरपंच कोणाला केलंय? हे सरपंच मला केलंय, मी आहे हा सरपंच. हा सरपंच कोण आहे? कारण वाक्य काय म्हणतं? दे मेड मी सरपंच. त्यांनी मला सरपंच केलंय. म्हणजे हा सरपंच शब्द मी कोणासाठी वापरला इथं? या मी साठी वापरला आहे. म्हणजेच हे कॉम्प्लिमेंट जेव्हा ह्या ऑब्जेक्ट साठी वापरलं जातं तेव्हा त्याचं नाव पडतं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. तेव्हा त्याचं नाव काय पडतं पोरांनो? ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. म्हणजे या वाक्याचा फॉर्मॅट तुमचा तयार झाला, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. काय स्ट्रक्चर तयार झालं? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. एस प्लस व्ही प्लस ओ प्लस ओसी. काय झालं तयार? एस प्लस व्ही प्लस ओ प्लस ओसी, किंवा कसं म्हणता येईल त्याला? एस प्लस पी प्लस ओ प्लस ओसी. असंही चालेल, असंही चालेल. समजतंय का? मग आता बघा गट ब 2023 मध्ये हा जो प्रश्न होता, गट ब 2023 मध्ये हा जो प्रश्न होता, चेक करा. त्याने विचारलं होतं आयडेंटिफाय द क्लॉज एलिमेंट्स. क्लॉज एलिमेंट्स ऍक्च्युअली ते सेंटेन्स एलिमेंट्स असा प्रश्न विचारणं अपेक्षित होतं, परंतु त्यांनी क्लॉज एलिमेंट्स विचारलं. एलिमेंट्स म्हणजेच वाक्यातले घटक ओळखा, त्या उपवाक्यातले घटक ओळखा, असं त्यांचं म्हणणं आहे. मग चेक करा, दे वाक्याचा काय झाला रे? सब्जेक्ट. कॉल काय झाला वाक्याचा? वर्ब किंवा प्रेडिकेट. मी आता कॉलची ऍक्शन आहे, कॉलची ऍक्शन आहे म्हणजे मी वाक्याचा कोण आहे? ऑब्जेक्ट. ते मला म्हणाले द टेक्सास रेंजर, आणि मग आता इथं बघा, इथं हा मी सुद्धा व्यक्ती आहे आणि टेक्सास रेंजर हा सुद्धा व्यक्तीचा आहे. आणि दोन्ही व्यक्ती असतील तर मला तुम्हाला सांगितलं मी डायरेक्ट ऑब्जेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट होत नाही. मग पहिला ऑब्जेक्ट बनतो आणि दुसरा काय बनतो? कॉम्प्लिमेंट. दुसरा काय बनतो? कॉम्प्लिमेंट. म्हणजे स्ट्रक्चर असलं पाहिजे यस प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. बघा यस प्लस कुठे गेलं? यस प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट, हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. या वाक्यात ए फॉर ऍडवर्ब कुठेही दिलेलं नाही. या वाक्यात ए फॉर ऍडवर्ब कुठेही दिलेलं नाही, कारण आपण ऍडवर्ब आणि ऍडवर्बियल फ्रेजेस बद्दल अजून बोलतच नाहीत. हा, याचं ते ऑप्शन असे पण देऊ शकले असते बघा. कसं? यस प्लस पी प्लस ओ प्लस ओसी, असाही ऑप्शन येऊ शकला असता. यस प्लस पी प्लस ओ प्लस ओसी, किंवा असाही ऑप्शन येऊ शकला असता यस प्लस व्ही प्लस ओ प्लस ओसी, असाही ऑप्शन येऊ शकला असता. कळलं का तुम्हाला? गट ब 2023 मधलं प्रश्नाचं उत्तर हे. म्हणजे ऍक्शन क्रियापदाच्या पुढे ही कॉम्प्लिमेंट येणार आहे, ही गोष्ट सिद्ध झाली आपली. ऍक्शन वरच्या पुढे ही कॉम्प्लिमेंट येणार आहे, ही गोष्ट काय झाली आपली इथं? क्लिअर कट झाली, की नॉन ऍक्शन सोबत सुद्धा कॉम्प्लिमेंट येऊ शकतं आणि ऍक्शन सुद्धा कॉम्प्लिमेंट येऊ शकतं ऍक्शन क्रियापदासोबत. कॉम्प्लिमेंट जेव्हा सब्जेक्ट साठी वापरलं जातं तेव्हा त्या सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणतात, आणि कॉम्प्लिमेंट जेव्हा ऑब्जेक्ट साठी वापरलं जातं तेव्हा त्यास ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असे म्हणतात. समजतंय का? बघा जसं की इथं मग काय लिहिलं आपण? दे मेड मी सरपंच. दे वाक्याचं सब्जेक्ट, मेड वाक्याचं वर्ब किंवा प्रेडिकेट, मी वाक्याचा ऑब्जेक्ट आणि सरपंच वाक्याचा ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. समजतं की नाही? किंवा मी असं वाक्य लिहिलं असतं, हू किंवा हा चालेल, हू मेड यू बॉस. तुला बॉस कुणी केलं बाबा? हू मेड यू बॉस. प्रश्नामध्ये विचारलं फक्त, हरकत नाही. प्रश्नामध्ये हू वाक्याचा सब्जेक्ट, मेड वाक्याचं वर्ब किंवा प्रेडिकेट, यू वाक्याचं ऑब्जेक्ट कारण ऍक्शन घडते, आणि बॉस सुद्धा व्यक्तीचा असल्यामुळे हा काय झाला? कॉम्प्लिमेंट. पण बॉस कोण आहे? यू आहे. यू बॉस आहे, यू. म्हणून याला म्हणेन मी ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. याला म्हणेन ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. समजते का? समजते का? थोडं शिकूया पोरांनो, आहे ना. एक तासाचे हे सेशन आपले फ्री सेशन आहेत. जरूर हे फ्री सेशन नक्की बारकाईने बघा. यातला काही भाग आपण युट्यूबला सुद्धा फ्री सेशनना टाकत आहेत. ठीक आहे. युट्यूबला सुद्धा आपण हे लेक्चर अपलोड करत आहोत, जेणेकरून मुलांचं बेसिक चांगलं व्हावं. अजूनही आपण या बॅचला ऍडमिशन घेतलेले नाहीत. हे फ्री ऑफ कॉस्ट चालू आहे. तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट सध्या लेक्चर करू शकता. जेव्हा ऍडमिशनसाठी येईल तेव्हा तुम्ही ते ऍडमिशन करू शकता, जेव्हा तिथं ॲक्युरेट सिलेबस सुरू होईल. ठीक आहे. आय होप दॅट मित्रांनो तुम्हाला ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट मधला फरक कळला असेल. ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट मधला नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट वरले आयोगाचे सगळे प्रश्न सोडून घेणार आहोत. आता फक्त संकल्पना आपण शिकलो ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंटची. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पुन्हा सराव करू आणि राहिलेले एलिमेंटचाही अभ्यास करू, की कॉम्प्लिमेंट हा नॉन ऍक्शन वर्ब सोबत आणखी कसा येऊ शकतो याचाही अभ्यास करणार आहोत. आजचं सेशन सुद्धा तुम्हाला चांगलं समजलं असेल अशी मला पूर्ण खात्री वाटते.
पुन्हा भेटूया पुढच्या नेक्स्ट सेशनमध्ये. बघा आता उद्या आणि परवा म्हणजे शनिवारी आणि रविवारी 2 दिवस लेक्चर असणार नाहीत, कारण मी बाहेर चाललोय. शनिवारी आणि रविवारी 2 दिवस लेक्चर असणार नाहीत. आपलं लेक्चर पुन्हा सोमवारी 5:30 वाजता याच वेळेला इथं भरेल. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास, व्हा अधिकारी. तुमच्या संपूर्ण प्रवासात मी अशोक आवंतकर सर नेहमी तुमच्यासोबत आहे. टिल देन टेक केअर अँड हॅव अ व्हेरी व्हेरी गुड नाईट टू ऑल ऑफ यू. सी यू सून.